सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील. गोंधन भाग 25. आता सरस्वतीच्या दारात माणसं जमली. गावची जुनी जाणती माणसं आली, सरपंच आले, पाटील आले. सरस्वतीनं त्या सगळ्यांना बसायला टाकलं. चंद्रभान नेमका आज घरी सापडला आणि या सगळ्यांना बघून तो थोडा शांत झाला. त्याची वागणूक गावात कोणाला आवडत नाही हे त्यालाही माहीत होतं, म्हणून तो जास्त गावात फिरकतच नव्हता. सारखा परगावात राहायचा. याचं त्याचं उसनं पैसं घेतलेलं असंच इकडून घे त्याला दे, तिकडून घे याला दे. आणि सरस्वतीची म्हस विकूनसुद्धा त्यानं थोडंफार त्याचं कर्ज हलकं केलं होतं. थोडक्यात काय तर याही वर्षी त्यानं सरस्वतीचीच मदत घेतली होती. फक्त दरवर्षी तिच्याकडून दागिने घ्यायचा आणि आता दागिने नाहीत म्हणून जनावरांवर त्याचा डोळा होता. आता सरस्वतीनं अशी माणसं जमवली. जनासुद्धा तिथंच बसली होती. आणि चंद्रभानला मात्र ही वाटणी व्हायला नको असं वाटायचं. आणि तो म्हणाला, काय झालं, तुम्ही सगळे का आलाय? सरस्वती म्हणाली, मीच बोलवलं आहे सगळ्यांना आणि मला न्याय पाहिजे. माझ्या पोरांना न्याय पाहिजे, वाटणी पाहिजे. सगळंच वाटा, जमीन वाटा, घर वाटा आणि माणसंसुद्धा वाटा. चंद्रभान म्हणाला, मग आता तुझ्यावर अन्याय होतोय का? चांगलं घर आहे तुला राहायला, खातेस पितेस, मग काय अडचण आहे तुझी? सरस्वतीला तिचं दुःख कोणत्या शब्दात मांडू हे कळत नव्हतं. दुःख तर खूप होतं, खूप यातना होत्या. कसं सांगायचं, कुठून सुरुवात करायची? साधी भोळी गरीब सरस्वती शब्दांची जुळवणी करायला येत नव्हती. रणरागिणीसारखी तडकी फड उठून भांडणारी नव्हती ती, किंवा वकिलासारखी चार चौघात बोलणारी सुद्धा नव्हती. तिच्या मोडक्या थोडक्या साध्या भाषेत ती म्हणाली, मला फक्त वाटणी पाहिजे. मी कमवायचं आणि सगळ्यांनी बसून खायचं. मी सांभाळलेल्या गाई गुरांवर त्यांचा हक्क का? माझ्या कोंबड्यांवर सुद्धा यांचा हक्क का? मी माझ्या पोरांना कापून घातलं नाही कोंबडं आणि यांनी माझ्या डोळ्यांसमोर कापून खायचं, मला ते पसंत नाही. लगेच म्हातारी म्हणाली, सरस्वती आता वाटणी घालशील का? अगं माझी लेक आल्याशिवाय वाटणी होणार नाही. आधी तिला बोलवा आणि मग वाटणी घाला. चंद्रभान म्हणाला, सरस्वती अगं असं कसं बोलतेस तू? कोण आहे जे बसून खातं? सगळे तुझेच तर आहेत. पोरं तुझी, सासू तुझी, नवरासुद्धा तुझाच आहे की नाही? आणि मी घरात पैसे देतो तर तू अशी का बोलतेस? सरस्वतीच्या डोळ्यात पाणी आलं. कसला माणूस आहे हा? याच्यापुढे काय बोलावं तिला कळेना. दिसायला तर सगळे तिथेच आहे की जणू काही तिच्याच उरावर बसून खाण्यासाठी जन्माला आले होते. आणि तिनंच तिच्या हाडाची काडं करून यांना खाऊ घालायचं आणि वरून यांच्या मनासारखं नाही झालं की तिलाच बोलायचं. आणि कसला बादशाही रुबाब म्हणायचा हा. आणि ती काहीच बोलेना म्हणून सरपंच म्हणाले, सरस्वती अगं बोल बाई, तू का बोलवलं आम्हाला? चंद्रभान तर वेगळंच बोलतोय, तू वेगळं सांगते. तू म्हणते की तो घरात काही देत नाही घेत नाही, आणि तो म्हणतोय की मी तर आणतो सगळं. नेमकं खरं कुणाचं? चंद्रभान म्हणाला, सरस्वती असं सांगते का तू सगळ्यांना? अगं मी जर काय देत घेत नसतो तर तू आतापर्यंत राहिली असती का? हा सगळा संसार, ही 3 पोरं कोणी जगवली? मंडळी तुम्हीच सांगा, एकट्या बाईला हे सगळं करणं शक्य आहे का? असं त्यानं तिथल्या पुरुषांना विचारलं. आता वाटणीसाठी सुद्धा सगळे पुरुषच आले होते. बायकांना बाहेर पडायला परवानगी नव्हती. आणि ते म्हणाले, नाही नाही, पुरुषाशिवाय एकट्या बाईला इतकं सगळं करणं शक्यच नाही. सरस्वती तू म्हणते की चंद्रभान काही देत घेत नाही, आम्हाला पटत नाही. आणि चंद्रभान म्हणाला, नाहीतर काय, माझ्या आईला विचारा, मी घरात दर आठवड्याला पैसे देतो, सामान आणून देतो आणि पोरांना पण विचारा, खाऊ आणतो त्यांच्यासाठी. काय ग पुष्पा, काल घरी आणली होती की नाही मी भजी? आणि काल भजी आणली होती म्हणून पुष्पा म्हणाली, हो काल आणली होती. आणि चंद्रभान म्हणाला, बघा मग आता काय राहिलं? मी पोरांना खायला प्यायला पण आणतो आणि आणलंच पाहिजे. बाप आहे मी त्यांचा. मी नाही आणणार तर पोरं काय खातील? बोल सरस्वती, दुसरं कोण आणून देतो खायला तुझ्या पोरांना? पाटील म्हणाले, चंद्रभान सरस्वती किती कष्ट करते हे दिसतं आम्हाला. हा संसार दोघांचा आहे, मग ती इतकी का चिडली आहे? तुझं आणि जनाचं जे नातं आहे तिला पसंत नाही म्हणून ती अशी करते का? चंद्रभान म्हणाला, असं कसं? तिच्या संमतीनं तर सगळं सुरू आहे, नाहीतर आतापर्यंत तिनं का तक्रार केली नाही? सरस्वती तुझ्यावरही प्रेम करण्यात मी कुठेच कमी पडलो नाही, मग तुझी काय तक्रार आहे? आणि जना म्हणाली, हो हो सरस्वती ताई, असं का करताय? तुम्हीच म्हणाला की आपण बहिणीसारख्या राहूया. मला तुझ्यापासून
तोडू नका. तुम्हीच मला वेगळी चूल घालायला सांगितली म्हणून मी वेगळीकडे खाते, नाहीतर मला तुमच्यापासून दूर राहायचं नव्हतं. पण तुम्हाला मात्र तुमची पोरं घेऊन बाजूला राहायचं होतं. सासू नको, नवरा नको, इतकं स्वार्थी कसं हो तुम्ही? सरस्वतीला आता खूप मनस्ताप होत होता त्यांच्या खोटं बोलण्याचा. यांना गोड गोड बोलून माझ्याच ताटात खायचे हे सरस्वतीला माहीत होतं. सरस्वतीचा जीव फक्त तिच्या पोरांसाठी तळमळत होता, कारण यांना करून घालण्यात आणि कमवून घालण्यातच तिचं अख्खं आयुष्य जायचं. मग तिच्या पोरांना चांगलं आयुष्य, चांगलं शिक्षण ती कधी देणार? आणि पोरांसाठी सरस्वती स्वार्थी झाली होती. आणि प्रत्येक आई अशीच असते. आपल्या पोटच्या पिल्लांसाठी ती काहीही करायला तयार असते. आणि ती चंद्रभान आणि जनाला म्हणाली, तुम्हाला मला सोडून राहायचंच नाही हो ना? पण माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर तुम्हाला स्वतःला करून खाणं होत नाही म्हणून. जनाला स्वयंपाक करू वाटत नाही, शेरडू करडू सांभाळू वाटत नाही, माझा नवरा घरात पैसे देत नाही, आयतं येऊन खायचं. संतू पडला झाडावरनं, त्यांनी 1 रुपया दवाखान्याला दिला नाही. माझी म्हस विकली, मी काय करू सांगा? 3 पोरं जगवायला कुठून पैसा आणू? चंद्रभान म्हणाला, सरस्वती अगो म्हस विकली, पण तुला विचारून विकली. गाई वासाच्या व्यवहारात तू फसलीस म्हणून तूच म्हणालीस ना, आता म्हशीला तुम्ही गिऱ्हाईक बघा, आणि त्यातनंच आपण दवाखान्याचा खर्च भागवला. का अशी करतेस? आणि आपला संसार चांगला चालला आहे तरी तू सगळ्यांपुढे तमाशा करतेस. बिचारी सरस्वती, तिला यांचं खोटं ऐकून मनस्ताप होत होता. 4 चौघात तोंड उचलून बोलायला नको वाटत होतं. ते सगळं बोलत होते वास्तवाला धरून खोटं बोलत होते. त्यामुळे तिला एका हुशार वकिलासारखं त्याचा शेंडा फोडता येईना आणि काय करावं तिला कळेना. आणि ती रडत रडत म्हणाली, का खोटं बोलताय? तुम्ही मला विचारून म्हैस विकली नाही, सगळे पैसे तुम्हीच घेतले. आणि चंद्रभान म्हणाला, मग घरातला कारभार पुरुषांकडे असतो का बायकांकडे? मंडळी तुम्ही सांगा. आणि जमलेली पुरुष मंडळी म्हणाली, हो हो, पुरुषांकडे असतो घरातला कारभार. बाईने फक्त घरातलं करायचं, चूल आणि मूल सांभाळायची. तिला कशाला हवा कारभार हातात? आणि झालं. सरस्वतीचं अवसान गळालं आणि ती रडायला लागली. तिला काही बोलता येईना. तिच्या व्यथा नेमक्या आणि मुद्देसूद शब्दात तिला मांडताच येईनात. आणि ती आतमध्ये गेली. आणि चंद्रभान म्हणाला, हे बघा मंडळी, सरस्वतीचं आणि जनाचं थोडंसं भांडण आहे. दोघी पण सध्या वेगळ्या वेगळ्या चूल मांडून खातात, पण मी अजून वेगळी चूल मांडलेली नाही आणि वाटणी केली नाही. माणसं म्हणाली, पण जनाचं काय? तिच्याशी तू लग्न करणार आहेस का? तू तिला अशीच वागवतो आणि तुझ्यामुळं गावात वेगळ्या वेगळ्या चर्चा आहेत. चंद्रभान म्हणाला, याचा जनाला काहीच त्रास नाही. मी तिच्यासोबत लग्न पण करणार आहे. आणि गावात कोणाला 2 बायका नाहीत का? सांगा बरं. काय सरपंच, तुमच्या पण घरात 2 बायका आहेत की नाही? आणि सरपंच गप्प बसले. त्यांनासुद्धा 2 बायका होत्या. गावात सर्रास 2 बायका होत्या. त्यात काही नवल नव्हतं. आणि चंद्रभान म्हणाला, तर जनाच्या रागापोटी सरस्वती वाटणी मागते. पण मी वाटणी होऊ देणार नाही, कारण वाटणी करण्यासारखं काही नाहीच. हे सगळं सरस्वतीच्या हट्टापायी चाललेलं आहे. तुम्ही सगळे जाऊ शकता. आता सगळी माणसं गेली आणि जना म्हणाली, अहो, का वाटणी होऊ दिली नाही तुम्ही? मी तिच्यासोबत खाणार नाही. तिनं वेगळी चूल घातली ना, तिला वेगळं खाऊ द्या मग. आणि चंद्रभान म्हणाला, तू थांब जरा. आणि तो सरस्वतीकडे आतमध्ये गेला आणि म्हणाला, सरस्वती, तुला माझ्यापासून सुटका हवी ना? मी तुझा मालक आहे, हे तुला पटत नाही का? पण लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही. सरस्वती खूप रडली आणि म्हणाली, का माझा छळ मांडलाय तुम्ही? तुम्ही सगळं ताब्यात घ्या, सगळा संसार ताब्यात घ्या. मी फक्त काम करते आणि राहीन एका कोपऱ्यात. पण तुम्ही आपल्या पोरांचं बघा. त्यांच्यासाठीच माझा जीव तुळतुळ तुटतोय. संतूच्या बोर्डिंगचे पैसे मी साठवून ठेवले होते, ते पण गेले. आता मी त्याच्या बोर्डिंगला कसं घालू? ती पोरं तुमची नाहीत का? माझ्या एकटीची आहेत का? माझं जाऊ द्या, तुम्हाला त्यांची पण दयामाया येत नाही का? बाप म्हणून उद्या मोठी झाली तर पोरं तुमच्याकडे बाप म्हणून आदरानं थोडं तरी बघू द्या. आणि चंद्रभान म्हणाला, बघतील, आदरानं बघतील, पण तू त्यांना नीट शिकवलं तर. तू त्यांना माझ्या विरोधात भडकवू नकोस. सरस्वती म्हणाली, मी नाही भडकवत, पोरं बघतात, ती मोठी होत आहे, त्यांना सगळं कळतं. एक तर तुम्ही तिच्यासोबत राहा किंवा माझ्याकडे राहा. तो म्हणाला, पण तू म्हणतेस की तुला नवऱ्याची गरज नाही, मला जवळ येऊ देत नाही तू. जनासोबत लग्नही करत नाही. तू म्हणालीस ना की फक्त तुझा नवरा असणार, तुझ्याच पोरांचा बाप, तर मी फक्त तुझाच नवरा आहे. आणि याच नात्यापोटी तू मला सोडू शकत नाही, असं म्हणून तो निघून गेला. आणि सरस्वतीला वाटलं त्याला म्हणावं, कर तिच्यासोबत लग्न आणि हो तिचा पण नवरा आणि सोड मला. काय त्या कुंकवाचं आणि काळ्या पोथीचं इतकं कौतुक, जे त्याचं इतकं सहन करायचं. आणि आता चंद्रभानने वाटणी होऊ दिलीच नाही आणि पुन्हा होतं तसं सुरू झालं.
चंद्रभान यायचा, खायचा. त्याच्या म्हाताऱ्या आईला सुद्धा सरस्वतीलाच बघावं लागायचं आणि गावभर उकिरडे फुंकून यायचा आणि तिचा मालक व्हायचा. पण आता सरस्वतीने तिच्या पोरांसाठी खंबीर व्हायचं ठरवलं. खंबीर असणं म्हणजे जगाशी लढणं नाही, तर स्वतःच्या आतल्या भीतीला शांतपणे हरवणं. हार मानली तर रस्ताही संपतो. एक एक पाऊल पुढे टाकलं की नवा रस्ता जन्मतो. म्हणून सरस्वती खंबीर बनली आणि तिनं तिचं काम सुरू ठेवलं. मग आता कुठेतरी तिच्या शेताच्या बांधाला विहिरीवर एक लोणच्याचा आंबा होता. पुष्कळ आंबे लागले होते त्याला आणि दरवर्षी अख्ख्या गावातली माणसं सरस्वतीकडून विकत आंबे घेऊन जायची. लोणच्याचा आंबा चांगला होता. मग सरस्वतीनं दरवर्षीप्रमाणे सगळा आंबा उतरून घेतला. घरी घेऊन आली तोपर्यंत जना काहीच बोलली नाही. पण जसे लोक पिशवी घेऊन शेकड्याने आंबा घ्यायला आले लोणच्याला आणि म्हणाले, सरस्वती अक्का मला 100 आंबा दे, तेव्हा मात्र जना पुढे आली आणि म्हणाली, निम्मे माझे आंबे दे आणि मग तुला काय विकायचं ते विक. त्या आंब्याच्या झाडावर माझा पण हक्क आहे. मी पण माझे आंबे घेणार आणि विकणार आणि मीच पैसे घेणार. सरस्वती चकित झाली ते ऐकून आणि म्हणाली, का गं, त्या दिवशी लोक जमली होती तेव्हा तर वेगळं वेगळं बोलत होतीस आणि आता वेगळंच बोलते का? जना म्हणाली, ते काही नाही, त्या दिवशीची गोष्ट गेली, आत्ताचं बोल, निम्मे आंबे दे. आणि सरस्वतीने तिला गुपचूप निम्मे आणे दिले. मग कुरडया भातवड्या करण्याचे दिवस होते. पोरं लोकांच्या तोंडाकडे बघतात म्हणून सरस्वतीनं सुद्धा शेरभर गव्हाच्या कुरडया करायचं ठरवलं. मग आधी तिनं गहू ओलवून सुजी काढली. बोटवं करायचं ठरवलं. तिच्याकडे शेवगा होता. मग खाटेवर एक फळी ठेवली. त्या फळीला शेवगा आवळून बसवला आणि संतू, पुष्पा आणि विश्वास आम्ही दळणार म्हणून त्या फळीवर बसले. मग आधी त्या फळीवर घरातल्या वाकळा आणून टाकल्या. त्यावर ते तिघेही बसले आणि शेवगा दळायला लागले. सरस्वती खाली बसून त्या शेवग्याच्या खाली सूप पालतं घालत होती आणि शेवग्यामध्ये पीठही घालत होती. वर मुलं दळत होती आणि शेवई खाली पडायची. पोरं वाकून बघायची आणि हसायची आणि दरवर्षी त्यांचं हे काम ठरलेलं असायचं. शेवगा दळणं बोटव्याचा म्हणजे खूप जिकरीचं काम असायचं. हात दुखून यायचे. त्याचं पीठ घट्ट असायचं. पातळ पीठ केलं तर सगळं शेवग्यात अडकून बसायचं, म्हणून पीठ घट्ट मळावं लागायचं आणि शेवगा ओढत नसायचा. पोरांचे हात सुजायचे. मग सरस्वती वरून येणाऱ्या शेवळ्या एक एक पकडायची आणि सुपावर वेड्या वाकड्या टाकायची आणि आळ्यांची बुजबुज कशी दिसते तसं ते दिसायचं. मग पुष्पा उतरायची आणि ते सूप उन्हात वाळायला घालायची. दुसरं सूप शेवग्याच्या खाली लावायचं आणि वाळलेलं सूप पालथं टाकायचं आणि पुन्हा दुसरं नेऊन ठेवायचं. असं त्यांचं दिवसभर 4 माय लेकरांचं सुरू होतं आणि सरस्वतीची पोरं सगळी कामं तिला करू लागायची. एक प्रकारे ती सुद्धा सरस्वतीला हात लावायची आणि कष्टच करून खायची. आणि एवढंच नाही तर सगळ्यांचं बोटवं म्हणजे शेवाळ्या करू लागायला ती पळायची. मग आता सरस्वतीनं ज्वारीचे पापडही केले, भातवड्या आणि कुरडया करायचं ठरवलं. मग 7 दिवस गहू भिजत घातला. आदल्या दिवशी चीक काढला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारून खाट आणली आणि त्यावर कुरडया घातल्या. पुष्पाला दत्तूला राखण बसायला सांगितलं आणि ती रानात निघून गेली. आणि पुष्पा आणि दत्तू ऊन लागतं त्या खाटाच्या खाली कोंबड्यांच्या राखण बसायचे आणि नालायक जनानं पाणी तापवायच्या चुलीतली राख काढली आणि त्या पाटीत घेऊन उफणली आणि सगळी राख त्या ओल्या कुरडयांवर येऊन बसली आणि सगळं खराब झालं आणि आता खा राख असं म्हणून पुन्हा हसत आतमध्ये निघून गेली.